मुंबई राज्य अथवा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कायद्यानुसार ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. ज्या गावची लोकसंख्या 600 पेक्षा जास्त असते त्या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ज्या गावची लोकसंख्या 600 पेक्षा कमी असते त्या गावासाठी एक किंवा दोन पेक्षा जास्त गावे एकत्रित करून ग्रुप किंवा गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. इतर मागासवर्गीयासाठी सुद्धा 27% जागा रिक्त ठेवण्यात आलेले आहेत. ग्रामपंचायतचा कार्यकाळ हा एकूण 5 वर्षाचा असतो आणि ग्रामपंचायतीमध्ये निवडून येणाऱ्या सदस्याला पंच असे म्हणतात. सरपंचाची निवड थेट जनतेमार्फत होत असते आणि ग्रामपंचायतची निवडणूक दर 5 वर्षाला एकदा होत असते.